नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री देशमुख. तर माझ्याकडे येणारे जे यंग पेशंट्स आहेत, त्यांच्यामध्ये एक गोष्ट खूप कॉमन जाणवून आली. ते म्हणजे बॅक पेन, नेक पेन ह्या पेशंट्समध्ये खूप जाणवून आलं. तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात आली, की आजकाल मुलांचा अभ्यासक्रम जो आहे, हा खूप फास्ट झालाय. खूप ॲडव्हान्समेंट आली आहे एज्युकेशन सिस्टममध्ये. त्यामुळे मुलांना खूप लहान वयापासूनच फोन्स, टॅबलेट्स, मोबाईल्स, त्याच्यानंतर लॅपटॉप्स हे सगळं वापरावं लागतंय. तर आपण जसं मुलांना ह्या सगळ्या गॅजेट्स त्यांना अवेलेबल करून देतोय, त्यासोबतच ह्या गॅजेट्सचा योग्य वापर कसा करायचा, हे देखील आपल्याला त्यांना शिकवलं पाहिजे. तर आज आपण ह्यावर चर्चा करूयात. जेव्हा आपलं डोकं हे 0 डिग्रीज वरती मानेवरती असतं, तेव्हा डोक्याचं वजन मानेवरती हे फक्त 4 किलो पर्यंत असतं. पण जेव्हा हा अँगल चेंज होतो, म्हणजे जर आपण फोन असा वापरतोय, सरळ वापरतोय, तर आता माझ्या डोक्याचं वजन मानेवरती हे फक्त 4 किलो आहे. परंतु जेव्हा हा फोन थोडासा खाली जातोय, म्हणजे मी 10 डिग्रीज पर्यंत खाली वाकले, की हेच वजन 12 किलो होतंय. 30 डिग्रीज पर्यंत वाकल्यानंतर हेच वजन 17 किलो होतं. त्याच्यानंतर जसं पुढे आपण 45 डिग्री पर्यंत म्हणजे असे नॉर्मली भरपूर लोक अशा प्रकारे फोन वापरतात. तर लक्षात घ्या, तुमचं डोक्याचं वजन तुमच्या मानेवरती हे 22 किलो पर्यंत आहे. आणि जेव्हा हे अजून तुम्ही खाली वाकाल, म्हणजे जर तुम्ही असा फोन, काही लोक खूप असे असा फोन वापरतात, ह्या केसेसमध्ये तुमच्या मानेचं वजन, सॉरी, तुमच्या डोक्याचं वजन तुमच्या मानेवरती हे 22 किलो पेक्षाही अधिक असतं, जे की आपले स्नायू सांभाळू शकत नाही. तितकं ते आपलं डोक्याचं वजन पेलवू शकत नाही. आणि म्हणून कालांतराने हळूहळू स्नायूंचे आजार व्हायला सुरुवात होतात. त्यांना दुखापत होते, इजा होते, ते टाईट होतात. आणि हाच टाईटनेस पुढे जाऊन स्नायू ज्या मणक्यांना अटॅच असतात, ज्या व्हर्टिब्राजला अटॅच असतात, ते मणके हळूहळू खेचायला सुरुवात होते. त्यांची अलाइनमेंट बदलत जाते. कधीतरी मणक्यांमधली गादी सुद्धा सरकू शकते, कधी कधी मणके सरकू शकतात. अशा सगळ्या केसेस आपल्याला जाणवून येतात. आणि अगदी 10 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये सुद्धा स्पॉन्डिलायटिसचं प्रमाण वाढत चाललंय. तर माझी सगळ्या पेरेंट्सला हीच विनंती राहील, की जसे तुम्ही तुमच्या मुलांना नवीन नवीन गॅजेट्स देताय, त्यासोबतच त्यांचा योग्य वापर त्यांना शिकवा व तुमची काळजी घ्या. धन्यवाद.